नमो नारायणाय. नमस्कार मित्रांनो. गरुड पुराणाचा 11वा अध्याय हा प्रत्येक मनुष्याने समजून घ्यावा असा अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे. कारण या अध्यायात मृत्यूनंतर आत्म्याची अवस्था कशी असते, पहिले 10 दिवस इतके महत्त्वाचे का मानले जातात, पिंडदान का केले जाते आणि जिवंत असताना माणसाने कोणते आचरण ठेवावे याचे सविस्तर वर्णन भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितलेले आहे. भगवान गरुड नम्रतेने विचारतात, हे प्रभू, मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आत्म्याचे काय होते? नातेवाईकांनी केलेले कर्म त्याला कसे पोहोचते? 10 दिवसाचे विधी का करावेत? त्यावर भगवान विष्णू म्हणतात, हे गरुडा, मृत्यू म्हणजे शेवट नाही, तो एक नवीन प्रवासाची सुरुवात आहे. शरीर पंचमहाभूतात विलीन होते, पण आत्मा अमर असतो. तो आपल्या कर्मानुसार पुढील प्रवासाला निघतो. मृत्यूनंतर लगेच आत्म्याला नवीन शरीर मिळत नाही. काही काळ तो सूक्ष्म अवस्थेत राहतो. या काळात त्याला आपल्या कुटुंबाची, घराची आणि आयुष्यभर केलेल्या कर्माची आठवण होत राहते. त्याच वेळी त्याला पुढे जाण्यासाठी कुटुंबियाच्या श्रद्धेने केलेल्या कर्माचा आधार मिळतो. यासाठी सनातन धर्मात मृत्यूनंतर पहिले 10 दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. भगवान विष्णू सांगतात की प्रत्येक दिवशी श्रद्धेने अर्पण केलेला पिंड हा केवळ अन्नाचा गोळा नसतो, तो मृतात्म्याच्या सूक्ष्म शरीराच्या निर्मितीचे प्रतीक मानला जातो. प्रत्येक दिवसा गणिक आत्म्याला पुढील प्रवासासाठी आवश्यक शक्ती मिळत जाते. याच कारणामुळे पिंडदान, तर्पण आणि जलदान यांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. मात्र भगवान विष्णू एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात की केवळ विधी करून उपयोग नाही, त्यामागे खरी श्रद्धा, प्रेम आणि निष्काम भावना असली पाहिजे. दिखावा, अहंकार किंवा लोभाने केलेल्या कर्माचे फळ मिळत नाही. या अध्यायात पुढे असेही सांगितले आहे की जर मृत व्यक्तीला पुत्र नसेल तर नातू, भाऊ, जवळचा नातेवाईक किंवा योग्य अधिकारी व्यक्तीही श्रद्धेने हे कर्म करू शकते. धर्मात सर्वात मोठे स्थान श्रद्धेला आहे. भगवान विष्णू गरुडाला सांगतात की जिवंत असतानाच प्रत्येकाने सत्य, दया, दान, सेवा आणि ईश्वर भक्ती याचा स्वीकार करावा. कारण मृत्यूनंतर कोणतीही संपत्ती, पद किंवा मान सन्मान सोबत जात नाही. फक्त कर्माचा आत्म्याबरोबर प्रवास करतात. हे लोक गरिबांना मदत करतात, अन्नदान करतात, सत्य बोलतात, आईवडिलांची सेवा करतात आणि धर्माचे पालन करतात. त्यांचा मृत्यूनंतरचा मार्ग अधिक शांत आणि सुखकर होतो. परंतु जे लोक खोटेपणा, अन्याय, लोभ, फसवणूक आणि हिंसा करतात त्यांना त्यांच्या कर्माचे परिणाम भोगावे लागतात. कर्माचा नियम कधीही बदलत नाही. म्हणून भगवान विष्णू सांगतात की मृत्यूची भीती बाळगण्यापेक्षा सत्कर्म करण्याची तयारी ठेवावी, कारण चांगले कर्मच आत्म्याचे खरे रक्षण करतात. 11वा अध्याय आपल्याला शिकवतो की मृत व्यक्तीसाठी केलेले विधी ही केवळ परंपरा नाही, तर श्रद्धा, कृतज्ञता आणि आत्म्याच्या कल्याणाची भावना आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे, त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहावे आणि धर्माने जीवन जगावे. कारण आज आपण जे कर्म करतो त्याचेच फळ उद्या आपल्याला आत्म्याला मिळणार आहे. या संदेशाने भगवान विष्णूंनी गरुडाला धर्माचा गूढ अर्थ समजावून सांगितला. भगवान विष्णू पुढे गरुडाला सांगतात, हे गरुडा, मनुष्य जेव्हा या पृथ्वीवरील शरीर सोडतो तेव्हा त्याच्या मागे राहणाऱ्या नातेवाईकांना दुःख होते. पण त्या दुःखाच्या क्षणीही त्यांनी धर्म विसरू नये, कारण त्या काळात श्रद्धेने केलेले प्रत्येक सत्कर्म मृत आत्म्याला सहाय्य करते. गरुड नम्रपणे विचारतात, हे प्रभू, आत्म्याला अन्न किंवा पाणी कसे मिळू शकते? तो तर शरीर सोडून गेला आहे. भगवान विष्णू म्हणतात, हे गरुडा, हे सर्व स्थूल शरीरासाठी नसून सूक्ष्म स्वरूपातील सहाय्य आहे. ज्या श्रद्धेने जल अर्पण केले जाते, त्या श्रद्धेने पिंडदान केले जाते आणि ज्या मनोभावेत तर्पण केले जाते त्या पुण्याचा लाभ आत्म्याला प्राप्त होतो. म्हणून या कर्मांना केवळ बाह्य परंपरा समजू नये. भगवान पुढे सांगतात की मृत्यूनंतर घरातील सदस्यांनी शक्य तितके शांत, संयमी आणि सात्विक राहावे. क्रोध, वाद, लोभ आणि अपशब्द यापासून दूर राहावे, कारण अशा वातावरणाचा परिणाम कुटुंबावरही होतो. ते पुढे सांगतात की दान धर्माचे महत्त्व अमूल्य आहे. अन्नदान, वस्त्रदान, गरजूंना मदत, गाईला चारा, पक्ष्यांना दाणे आणि तहानलेल्या जीवाला पाणी
देणे ही सर्व पुण्यकर्म आहेत. अशी सत्कर्म केल्याने केवळ मृत आत्म्याचेच नव्हे तर जिवंत व्यक्तीचेही कल्याण होते. भगवान विष्णू गरुडाला सावध करतात. मनुष्याने आयुष्यभर धन कमावले, मोठी घरे बांधली, मान सन्मान मिळवला, पण जर धर्माचे पालन केले नाही तर त्या सर्व गोष्टी मृत्यूनंतर निरुपयोगी ठरतात. भगवान विष्णू गरुडाला पुढे सांगतात, हे गरुडा, या संसारात जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाला एक दिवस मृत्यू अटळ आहे. राजा असो किंवा भिकारी, विद्वान असो किंवा अज्ञानी, श्रीमंत असो किंवा गरीब, मृत्यू कोणालाही टाळता येत नाही. पण मृत्यूनंतरची गती मात्र प्रत्येकाच्या कर्मानुसार वेगवेगळी असते. गरुड अत्यंत उत्सुकतेने विचारतात, हे प्रभू, जिवंत असताना मनुष्य कोणती कर्म करावी ज्यामुळे मृत्यूनंतर त्याचा मार्ग सुखकर होईल? भगवान विष्णू म्हणाले, सर्वप्रथम सत्याचा स्वीकार करा. सत्य बोलणारा मनुष्य ईश्वराला प्रिय असतो. त्यानंतर दयाळूपणा, क्षमा, संयम आणि परोपकार हे गुण अंगी बाळगा. जे दुसऱ्याचे दुःख कमी करतात त्याचे स्वतःचे दुःखही ईश्वर कमी करतो. ते पुढे सांगतात, जो मनुष्य आपल्या आईवडिलांचा अपमान करतो, गुरुचा अनादर करतो, निरपराधांना त्रास देतो किंवा लोभाने दुसऱ्यांचा हक्क हिसकावून घेतो, त्याला त्याच्या कर्माचे फळ भोगावेच लागते. भगवान विष्णू म्हणाले, कर्माचा नियम अटळ आहे. या विश्वात कोणतेही कर्म व्यर्थ जात नाही. चांगल्या कर्माचे चांगले आणि वाईट कर्माचे वाईट फळ योग्य वेळी मिळते. गरुड विचारतात, हे प्रभू, मग मनुष्याने रोज कोणते आचरण करावे? भगवान उत्तर देतात, दररोज प्रभूचे स्मरण करा. आपल्या उत्पन्नातून काही भाग दानासाठी ठेवा. भुकाल्याला अन्न द्या, तहानल्याला पाणी द्या, दुःखी व्यक्तीला आधार द्या. हेच खरे यज्ञ आहे. ते पुढे सांगतात की अनेक लोक आयुष्यभर संपत्ती जमवण्यात व्यस्त राहतात, परंतु मृत्यूच्या क्षणी त्यांना समजते की त्यांनी कमवलेले धन मागेच राहणार आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत फक्त त्यांचे कर्म असतात. म्हणूनच भगवान विष्णू सांगतात, ज्याला खरे सुख हवे आहे त्याने धर्म, दया आणि भक्ती याचा मार्ग स्वीकारावा. या अध्यायात आणखी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे, तो म्हणजे पूर्वजाविषयी कृतज्ञता. आपल्या पूर्वजांमुळेच आपल्याला हे जीवन मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे स्मरण, त्यांच्याविषयी आदर आणि श्रद्धा ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. भगवान विष्णू म्हणतात, श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान याचा मूळ हेतू मृत आत्म्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करणे हा आहे. गरुड भगवान विष्णूचे हे अमूल्य ज्ञान ऐकून म्हणतात, हे प्रभू, आज मला समजले की मृत्यूची भीती बाळगण्यापेक्षा सत्कर्म करण्याची तयारी ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. भगवान विष्णू स्मित हास्य करत म्हणाले, हे गरुडा, जो धर्माने जगतो त्याला मृत्यूची भीती राहत नाही, कारण त्याला माहीत असते की त्याचे सत्कर्मच त्याच्या पुढील प्रवासात प्रकाश देणार आहेत. यामुळे या अध्यायाचा मुख्य संदेश स्पष्ट होतो. जीवन क्षणभंगुर आहे, पण सत्कर्माचे फळ शाश्वत आहे. म्हणून प्रत्येक दिवस प्रेम, दया, सत्य, सेवा आणि ईश्वर भक्तीने जगा. हाच मानव जन्माचा खरा अर्थ आहे. भगवान विष्णू गरुडाला म्हणाले, हे गरुडा, या पृथ्वीवर जन्म घेतलेला प्रत्येक जीव एक दिवस हे शरीर सोडून जाणार आहे. म्हणून मृत्यूची भीती बाळगण्यापेक्षा जीवन योग्य पद्धतीने जगणे अधिकच महत्त्वाचे आहे. ते पुढे म्हणाले, मनुष्य अनेकदा असा विचार करतो की त्यांच्याकडे भरपूर धन, मोठे घर, प्रतिष्ठा आणि सत्ता असेल तर तो सुखी होईल. परंतु मृत्यूच्या एका क्षणी हे सर्व मागे राहते. आत्म्यासोबत फक्त त्याचे कर्मच प्रवास करतात. ते म्हणतात, जेव्हा यमदूत आत्म्याला घेऊन जातात तेव्हा त्याच्यासोबत त्याचे धन, मित्र, नातेवाईक किंवा पद जात नाही. फक्त त्याची कर्म त्याच्यासोबत असतात. गरुड हे ऐकून गंभीर होतात आणि विचारतात, हे प्रभू, मग मनुष्याने खरे धन कोणते मानावे? भगवान विष्णू उत्तर देतात, सत्य हे धन आहे, दया हे धन आहे, सेवा हे धन आहे, भक्ती हे धन आहे, दान हे धन आहे आणि सर्वात मोठे धन म्हणजे सदाचार. ते पुढं सांगतात की जो मनुष्य आईवडिलांचा आदर करतो, गुरूंची सेवा करतो, गरिबांना मदत करतो, सत्य बोलतो आणि ईश्वराचे स्मरण करतो, त्याचे जीवन यशस्वी ठरते. म्हणूनच गरुड पुराणाचा हा अध्याय आपल्याला मृत्यूची भीती दाखवत नाही, तर तो आपल्याला योग्य जीवन जगण्याची प्रेरणा देतो. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत सत्कर्म करा, कारण उद्याचा दिवस कुणालाही माहीत नाही. मृत्यू निश्चित आहे, पण मृत्यूनंतरची गती आपल्या कर्मावर अवलंबून असते. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात ईश्वरांच्या स्मरणाने करा. कोणाचे मन दुखवू नका, अन्याय करू नका, शक्य तितकी सेवा करा, कारण हेच कर्म शेवटी
आपल्या आत्म्याचे खरे साथीदार ठरतात. याच पवित्र संदेशासह भगवान विष्णूंनी गरुडाला धर्म, कर्म आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाचे रहस्य समजून सांगितले. गरुडांनी विचारले, हे प्रभू, मग कोणता मनुष्य खरोखर भाग्यवान आहे? भगवान विष्णू म्हणाले, जो सत्याचा मार्ग सोडत नाही, जो आईवडिलांची सेवा करतो, गुरूंचा आदर करतो, गरिबांना मदत करतो, कोणालाही फसवत नाही आणि नेहमी ईश्वराचे स्मरण करतो, तोच खरा भाग्यवान आहे. भगवान पुढे सांगतात, जीवनात किती वर्ष जगलात हे महत्त्वाचं नाही, तर कसे जगलात हे महत्त्वाचं आहे. एका दिवसात केलेले एक सत्कर्म ही अनेक पापक कर्मापेक्षा श्रेष्ठ ठरू शकते. यानंतर भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितले की मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ केलेले दान, अन्नदान, तर्पण आणि प्रार्थना यामागील खरी भावना म्हणजे प्रेम, कृतज्ञता आणि सद्भावना आहे. केवळ दिखावा किंवा लोकांना दाखवण्यासाठी केलेल्या विधींना आध्यात्मिक मूल्य राहत नाही. भगवान म्हणाले, मनुष्याने दररोज स्वतःला एक प्रश्न विचारावा, जर आज माझा शेवटचा दिवस असेल तर मी कोणते कर्म करीन? हा विचार त्याला योग्य मार्गावर ठेवेल. ते पुढे म्हणाले, दुसऱ्यांना दुःख देऊ नका, कटू शब्द बोलू नका, लोभ आणि अहंकाराचा त्याग करा, क्षमा करा, प्रेम द्या आणि शक्य तितकी सेवा करा, कारण हेच गुण आत्म्याला उज्ज्वल मार्गाकडे घेऊन जातात. गरुड अत्यंत नम्रतेने म्हणाले, हे प्रभू, तुमच्या या दिव्य उपदेशामुळे मला समजले की गरुड पुराण हे मृत्यूचे नव्हे तर योग्य जीवन जगण्याचे शास्त्र आहे. भगवान विष्णू हसून म्हणाले, हे गरुडा, जो मनुष्य धर्म, सत्य, दया, सेवा आणि भक्तीचा मार्ग स्वीकारतो त्याला मृत्यूची भीती राहत नाही, कारण त्याचा आत्मा सदैव प्रकाशाच्या दिशेने प्रवास करतो. मित्रांनो, गरुड पुराणाच्या 11व्या अध्यायाचा संदेश स्पष्ट आहे. मृत्यू अटळ आहे, पण मृत्यूनंतरची गती आपल्या आजच्या कर्मावर ठरते. म्हणून कोणावर अन्याय करू नका, आईवडिलांचा आदर करा, गरिबांना मदत करा, ईश्वराचे स्मरण करा आणि प्रत्येक दिवस सत्कर्माने भरून टाका. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी गरुडाला जीवन, मृत्यू, कर्म आणि धर्म याचे महान रहस्य समजून सांगितले. मित्रांनो, आजचा हा अध्याय ऐकल्यानंतर एक क्षण डोळे मिटा आणि स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, जर आज आपल्या जीवनाचा शेवटचा दिवस असेल तर आपण केलेल्या कर्माचा आपल्याला अभिमान वाटेल का? गरुड पुराण आपल्याला मृत्यूची भीती दाखवत नाही, तर सत्कर्म करून अमर जीवन जगण्याची प्रेरणा देते. कारण या पृथ्वीवरून निघताना ना पैसा सोबत येतो, ना संपत्ती, ना नाती. सोबत येतात ती फक्त आणि फक्त आपली कर्म. म्हणून आजपासून एक संकल्प करूया, कोणाचे मन दुखवणार नाही, आईवडिलांचा आदर करू, गरिबांना शक्य ती मदत करू आणि प्रत्येक दिवस हा भगवान श्री हरी विष्णूचे स्मरण करत धर्माच्या मार्गाने जगू. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर एकदा ओम नमो नारायणाय असे कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमची ती एक कमेंट ही केवळ प्रतिक्रिया नसून भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण केलेली श्रद्धा असेल. व्हिडिओला लाईक करा. आपल्या प्रियजनांपर्यंत हा दिव्य संदेश पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि सनातन धर्माचे असे दुर्मिळ ज्ञान मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढील भागात आपण गरुड पुराणाचा 12वा अध्याय जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये आत्म्याच्या पुढील प्रवासातील आणखी आश्चर्यकारक रहस्य भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितले आहेत. तोपर्यंत ओम नमो नारायणाय, श्री विष्णवे नमः, श्री कृष्ण परमस्तु, हरि ओम.